आम्ही पुणेकर. ए सकाळी कधी आली ग माकड? अगं आलीच नाहीये. मरणाचा पाऊस चालू आहे. नेटवर्क चालू झालंय. हे बघ काल अख्खं कालपासून झालंय हा चिखल चिखल. तो पण तो स्वतः धुवायला पण आम्हाला देत नाही. पण आम्ही तर स्वच्छ नाही धुत म्हणून आम्ही बळच धुतो मग. मला जागच येत नाही अगं 8-8:30 वाजल्याशिवाय. तुला आता तो हात नाही 7:30ला लावून कॉल देत. केली की बाई. तरी मी 8 वाजता उठली आता बघ. तू लाईट नव्हती. लाईट नव्हती ग आज. नशिबात लाईट आली इकडे. उठवलंय तू. मला असं वाटतं 6ला तरी उठाव म्हणजे सगळी कामं 10 वाजेपर्यंत ओके होतात. नाही तर लय वैताग येतो. मीच उठवणार झाला तुला म्हणलं हा सकाळी ना. सकाळी दाजी म्हणतील हिचं काय सुरू आहे फोन. नाही दाजी नसते तिथं मी एकटीच असते. झोपू दे आणि दाजी तिकडं पहाटे असतात. पहाटे लावती फोन. 0 पण ब्रेक होत नाही उशीर आल्या माहिती का? होईना झालं काही झालं की लाईट म्हणून अजिबात सांगायचं. नाही. हा सकाळ धरून काहीतरी किती वेळ कारण झाला. पाहिजे ना मी ना. काही झालं की लाईट नाही सांगायचं. खरं तेच सांगते मी. कळलं? 6ला काय उठलंच पाहिजे. हा खरंय 6ला उठलंच पाहिजे तर सगळे काम भारी होतात. नाही तर मग काय खरं नसतंय. लय उशीर लागतोय मग सगळ्या कामांना. बोललं जान्हवीने मी 5:30लाच उठायची. है ना ग जान्हवी? मी कसं का उठणार झाली तुला सांगली ना बाई. हा पावसामुळं ना. पावसामुळे नाही ना बाहेर जायला लई प्रॉब्लेम होते मग तेवढा फाटक. आमचं होय. सगळं झालं त्या बाथरूमचा स्लॅब टाकला नाही. सीट बसवली नाही घरातलं करतोय पटपट. सकाळी मी 8:30 वाजता लाईव्ह आलेले. 10 वाजले तरी 10 नाही 10:30 वाजता आले. ते आल्याशिवाय माझे रोगच नाही झाला. मीनू आल्याशिवाय. असा लय वैताग येतो मग. मी 5ला करेन. मोबाईल नंबर तर द्या. झोपू का नको मग? मी 4ला करेल तिच्याकडे नंबर आहे. मी करण 8 वाजता. का 9 मी वाजता? म्हणलं फक्त कारण पाहिजे. दे माझ्या नंदेला झोपू दे. मी नाही उठवणार. मी नाही फोन करणार. तू तिच्यापेक्षा आळशी कशाला फोन करशील. तुला 9ला उठायचं आहे. नाही अगं तिला बाई मी 4ला झोपते सकाळी. मग उठू कधी तू सांग मला. कधी उठायचं माणसानी? लगेच उठायचं काय?